नमस्कार मंडळी, कोजागिरी आहे आणि मसाला दूध तर झालंच पाहिजे. त्याच्यामुळे मसाला दूधसाठी जो मसाला बनवतात ना, तो कसा बनवायचा तो ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवला आहे. साधा सोपा, घरात तुम्ही खूप जास्त क्वांटिटीमध्ये हा मसाला बनवू शकता आणि एकदम स्वस्तामध्ये कसा बनवायचा करूया सुरुवात. आता आपण रेसिपीला इथे सुरुवातीला थोडे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहे. ड्रायफ्रूट्समध्ये मी बदाम, काजू, पिस्ता आणि थोडेसे अक्रोड असे घेतलेले आहेत. आपण सगळं मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता. आणि ते ना थोडेसे आपण ना जरासे असे भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला असं जरासे ब्राऊन किंवा काळे पडेपर्यंत अगदी भाजायचं नाही आहे. जरासे अगदी थोडेसे आपण भाजून घ्यायचे आहे ते, की त्याने थोडासा त्याला क्रंचीनेस येतो आणि ते टिकायला आपला मसाला हा उपयोगी होतो, म्हणून आपण ते भाजून घ्यायचं आहे. तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता, पण आपल्याला जर तो फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचा असेल तर नक्की असा हा थोडा भाजून घ्यायचा. अजिबात त्याच्यामध्ये पाणी, तूप असं काही थोडंसं असं शिरकाव करायचा नाही. नुसते ड्रायफ्रूट्स ड्राय असे भाजून घ्यायचे. अक्रोड टाकले ना की त्याला अजून छानपैकी टेस्ट येते आणि खूप हेल्दी असं आपलं हे मसाला आपण तयार करतो. त्याच्यामुळे थोडंसं आपण हे आता भाजून घ्यायचं आहे. आता भाजून झाल्यानंतर थोडेसे थंड करायचे आणि आपण ते थोडे ड्राय जरा करून एकदम जरा जाडसर असे आपण ते वाटून घ्यायचे. मिक्सरला वाटून घ्या तुम्ही किंवा छोटा मिनी ग्राइंडर असेल तर त्याने तुम्ही सुद्धा वाटून घेतले तरी चालेल, पण एकदम स्मूथ पावडर करायचे नाही. आपल्याला जाडसर असे ते वाटून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे आपण जाडसर ते बारीक करून घेऊया. अशा पद्धतीने मी थोडे ते जाडसर असे बारीक करून घेतले, कारण का ते दुधामध्ये टाकल्यानंतर दूध पिताना ते खूप छानपैकी असं थोडेसे ते लागले ना आपल्याला खायला की खूप छान लागतात. त्यामुळे असे आपण ते जाडसर वाटून घेतलेले आहेत. फक्त ड्रायफ्रूट्स आपण आता इथे टाकून घेतलेले आहेत. आपण ड्रायफ्रूट टाकून गेल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी वेलची आणि जायफळ, 1 टीस्पून वेलची, 1 टीस्पून जायफळ असं एकत्र करून मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. वेलचीची पावडर आपण आधीच करून घेतलेली आहे आणि जायफळ अशी मिक्स आपण ती पावडर तयार करून घेतलेली आहे आणि ती आपण त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि ते परत एकदा आपण त्या ड्रायफ्रूट्समध्ये सगळं मिक्स करूया. मिक्सरमध्ये टाकतानाच तुम्ही ते सगळं वेलची आणि जायफळ टाकू शकता, पण त्यापेक्षा मी सांगेन की ते तेवढं पाहिजे तसं बारीक होत नाही, म्हणून ते तुम्ही नंतर त्याची पावडर करून त्याच्यात टाकलीत ना तर ती अजून छान लागेल. थोडं केशर टाकलं आहे आणि आता इथे मी दूध पावडर, म्हणजे आपलं जी मार्केटमध्ये रेडीमेड मिल्क पावडर मिळते ती मी 1 टेबलस्पून टाकली आहे, की त्याने तुमच्या दूध मसाल्याला आहे ना एकदम छानपैकी असं आहे ना, तुम्ही दुधात जेव्हा टाकता तेव्हा थोडासा दुधाला थिकनेस येतो आणि हा मसाला टिकण्यासाठी दूध पावडर ही नक्की टाका. जशी आपल्याला मार्केटमध्ये जो दूध मसाला मिळतो त्याच्यात दूध पावडर अशा पद्धतीने टाकलेली असते. आता मसाला तयार झाला आहे. दूध मी आता 1 लिटर घेतलं आहे. 1 लिटर दूध गरम केलं आहे चांगलं. त्याच्यामध्ये थोडी चारोळी टाकले. चारोळीने सुद्धा आपल्या दुधाला छानपैकी चव येते आणि आपण जो मसाला बनवला होता तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुमच्या चॉईसनुसार, तुम्हाला किती जास्त कमी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. ज्यांना जास्त ड्रायफ्रूट्स वगैरे असं पाहिजे असेल तर एक्स्ट्रा त्याच्यावरती ड्रायफ्रूट्स टाकले तरीसुद्धा चालू शकतं. तो दूध मसाला टाकायचा, थोडंसं केशर एक्स्ट्रा अजून टाकायचं आणि त्या केशरनी दूध मसाला सगळं टाकल्यानंतर तुम्हाला किती गोड दूध पाहिजे त्यानुसार त्याच्यामध्ये साखर कमी जास्त करून ते टाकायची आहे. साखर वगैरे सगळं टाकून झाल्यानंतर दूध अजून आपल्या हेल्दी बनवण्यासाठी आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे हळद. हळदीने कलरसुद्धा छान येतो आणि दूध आपल्याला पचायला पण छान असतं. त्याच्यामुळे आपण थोडीशी हळद टाकून ते दूध सगळं मिक्स करून घेऊया आणि गरम करून घेऊया. आणि असं आपलं दूध रेडी झालेलं आहे आणि मस्तपैकी तुम्ही गरमच्या गरमसुद्धा पिऊ शकता की फ्रीजला ठेवून थंडगार असं करूनसुद्धा पिऊ शकता. आणि अशासाठी आपण कोजागिरी स्पेशल दूध मसाला तयार केलेला आहे आणि सुंदर आपला दूध मसाला तयार झालेला आहे. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा.